नमस्कार, मी श्याम पालखडे. मी सातपुते जे डॉक्टर सातपुते सर आहेत त्यांच्याबद्दल मी जी माझी ट्रीटमेंट घेतलेली आहे, मला त्याबद्दल थोडं काही म्हणजे माझं स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. लाईक जसं मला एक IBS म्हणजे इरिटेड बॉल सिंड्रोम असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर मला एक जवळपास 2 वर्ष आधी म्हणजे 2022च्या दौरान मला त्रास व्हायचा पोटामध्ये. म्हणजे जेवल्यानंतर काही खाल्ल्यानंतर मला लगेच ते पोट गुळगुळ करणे किंवा अस्वस्थ वाटणे किंवा म्हणजे बऱ्याचशापैकी असं ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता. तर मग मी आता नेहमीप्रमाणे आपण ज्या डॉक्टरकडे जातो, तर मी माझे जे डॉक्टर होते, फॅमिली डॉक्टर किंवा माझे जवळचे डॉक्टर, त्यांच्याकडे गेलो. तर त्यांचं मला तेच म्हणणं होतं की हे IBS आहे. ते म्हणजे मी सोनोग्राफी वगैरे केल्या, टेस्ट केल्या. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की हे IBS आहे, हा याच्यावर म्हणजे औषध भेटणं मुश्किल आहे. तर ते तुम्हाला तुमच्या दिनचर्या वगैरे बाकी गोष्टी तुम्हाला सगळ्या पाळून, पथ्य वगैरे पाळून किंवा तुमचे मेडिटेशन असे करून होते. मी ते पण केलं, पण माझं त्याच्यामध्ये मला काही फरक जाणवला नाही. सरांनी मला एक 2 महिन्याचा कोर्स लिहून दिला. तर मला म्हणजे मी पूर्ण घेतलं 2 महिने औषध, पण मला एक 15 दिवसानंतरच हळूहळू जाणवायला लागलं आणि 1 महिन्यानंतर माझं पूर्णतः IBSचा जो प्रॉब्लेम होता किंवा माझं पोट जे जेवल्यानंतर अस्वस्थ वाटायचं किंवा मला जे प्रॉब्लेम होते ते माझे ऑलमोस्ट नाके बराबर झाले. आणि नंतर मग मी इव्हन जे डॉक्टरांकडे जे माझे फॅमिली डॉक्टर्स होते ते पण मला नेहमी विचारायचे, श्याम कसा आहे IBS वगैरे. तर मी त्यांना जाऊन सांगितलं, सर आता बरं आहे. ते पण मग विचारायचे कुठं काय, तर सांगायचो मी की होमिओपॅथी जे औषध चालू आहे डॉक्टर सातपुते सर चिकलठाणामध्ये जे त्यांचं हॉस्पिटल आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे की आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये इव्हन माझे सासू सासरे, माझे आई वडील, माझी बहीण, माझी वाईफ, माझी इव्हन लहान मुलं पण आम्ही सर्व सरांकडे येतो. तर माझ्या सासूबाईंच्या पण हाताचा प्रॉब्लेम होता, त्यांना फ्रोजन शोल्डरचा जो त्रास होता धावावरनं जाणे, त्यावर पण सरांनी एक चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली. आणि माझी बहीण मुंबईला राहते, तिला पण PCODचा प्रॉब्लेम होता, तर तिचा पण PCODचा प्रॉब्लेम सरांनी बरा केला आहे. आणि माझ्या वाईफला पण सिस्टचा वगैरे प्रॉब्लेम होता, तिचा पण पूर्णपणे ऑलमोस्ट बरा केलेला आहे. आणि माझ्या मुलांना नेहमी सर्दी, माझा जो लहान मुलगा आहे त्याला सर्दी खोकला नेहमी राहायचा, म्हणजे तो रात्रभर खोकलून परेशान व्हायचा. आम्ही खूप ॲलोपॅथी घेतलं, पण एवढा आम्हाला फरक जाणवला नाही. पण आम्ही एकदा सरांना दाखवलं, तर जवळपास आता त्याला मागच्या 7 महिन्यापासून त्याला सर्दी खोकला, म्हणजे तो इव्हन आम्ही त्याला केळी वगैरे खायला द्यायचो आणि आंबट, तो आता सगळं खाऊन त्याला एक म्हणजे हे झालंय, ते पूर्णपणे बरं झालंय. तर एवढ्या सगळ्या गोष्टी मी सरांबद्दल सांगू शकतो. आणि आमचा एक स्वतःचा एक्सपिरियन्स आहे हा, मी स्वतः घेतलेला. त्याच्यामुळे थँक्यू सातपुते सर.